महाराज की जय. ज्या ठिकाणावर आता आपण उभे आहात हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. शिवाजी राजाने दादा चप्पल खाली काढ. शिवाजी राजाने इथे 10 वर्ष वास्तव्य केलं. 25 वर्ष शिवनेरी, 15 वर्ष राजगड. राजाने आपल्या आयुष्याला आपलं किती 50 वर्ष. तुमच्या आमची 50 वर्ष पाहिली तर 20 वर्ष बाळपणा जातात. उरलेल्या 30 वर्षात 1 BHK फ्लॅट सुद्धा घेता येईल. वयाच्या 50व्या वर्षी, वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर तोरण बांधलं आणि उरलेल्या 34 वर्षात 365 गड किल्ले जिंकले. महाराष्ट्रात अनेक राजे झाले, बापगादीवर बसून राज केलं. महाराष्ट्रात एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजीराजे. स्वतःची गादी नव्हे तर पुऱ्या हिंदवी स्वराज्याची गादी निर्माण केली. राजवाडा 2 मजली होता. मखमली पडद्याने, मशिलीच्या उजराने, गोंड्याच्या फुलाने सजवलेला राजवाडा. काय वैभव असेल या राजवाड्याचं, काय रुबाबदार वाटत असेल आपल्या राजांचा राहता राजवाडा. शिवाजी राजाने इथे 10 वर्ष वास्तव्य केलं. 25 वर्ष शिवनेरी, 15 वर्ष राजगड. जन्म झाला शिवनेरी 19 फेब्रुवारी 1630 ला. स्वराज्य पोरक झालं, स्वराज्य काळ पडला त्या रायगडावर. या चौतऱ्यावर हनुमंत जयंती 3 एप्रिल 1680 ला वार शनिवार दुपारी 12 वाजता स्वराज्य पोरक झालं, स्वराज्यावर काळ पडला. जगदंब जगदंब म्हणून अखेरचा श्वास इथे सोडला आणि राजांच्या देहे चित्तेला अग्नी न्यायला तिकडे जगदीश्वर मंदिराच्या तिकडे नेला. हो, अग्नी दिलं. मरण प्रत्येकाला लाईफ टाइम जगण्यासाठी नाही कोण येत, पण असं मरण येऊ नये की देहे चित्तेला अग्नी द्यायला लेकरं नव्हती. राजाराम महाराज कोल्हापुरात नजरकैदेत होते. संभाजीराजे कोल्हापुरात नजरकैदेत होते. राजाराम महाराज लहान होते. त्यांच्या देहचित्तेला अग्नी दिली त्यांचे चुलत भाऊ साबाजी भोसले. ज्यावेळेस राजांचं निधन झालं ना, त्यावेळेस सुद्धा औरंग्या म्हटला होता, हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला नेक शिवाजी तेरे पास आ रहा है. बाईतली आई ओळखायला शिकवली तू शिवाजी तुझ्यापाशी येते. म्हणजे हे परमेश्वरा तुझ्या मंदिराचे दरवाजे उघडतो, मालकिनीची इज्जत करायला शिकवणारा आणि बाईतली आई ओळखणारा हा शिवाजी तुझ्यापाशी येतोय. म्हणजे शत्रूने सुद्धा आपल्या राजांचे गुण गायले असे आपले राजे. ते राजांचं पाण्याचं टाका आहे, ते राजांचं 400 वर्षापूर्वीचं स्विमिंग पूल म्हणायला काय हरकत नाही आहे. त्याच्या शब्दात वाटतं आंघोळीचं ठिकाण.